शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे खात्यामध्ये लवकरच जमा होणार, अशी माहिती स्वतः जी-आरनुसार आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे आपले नवीन कृषी मंत्री असणार आहेत दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती असणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ही म्हणावं लागणार आहे. पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे एकत्र तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार. आता तुम्हाला वाटत असेल लवकर का हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, कोणत्या खुशीमध्ये लवकर हप्ता येणार, आताच तर पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्हाला क्रेडिट झाला. परंतु आता बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे दिवस इथं लागले पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी. म्हणून आता सरकारला समजलं की आता उशीर न करायचा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे. कारण की शेतकरी वर्ग नाराज झाला तर आपण डबल सत्तेवरती बसू नये. दिवसेंदिवस जर अशा प्रकारे परिस्थिती निर्माण होईल तर आपण सत्तेमध्ये दुबारा इथं बसू शकणार नाही, असं स्वरूपामध्ये त्यांना समजलं आणि सरकारच्या माध्यमातून हे जाहीर करण्यात आलं आहे. तुम्हाला लाईव्ह प्रूफ सहित मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आणि त्याचसोबत पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार, असं पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आलेली आहे. बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा 8वा हप्ता, पी-एमचा 21वा हप्ता म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आता टोटल 4,000 रुपये येणार आहे. आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी ही म्हणावं लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, तर चला पेपरच्या माध्यमातून जे गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे ते जाणून घेऊया. बघा, शेतकऱ्यांसाठी ही आजची गुड न्यूजच आपल्याला म्हणावं लागणार आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, लाईव्ह प्रूफ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की 21वा हप्ता तुम्हाला पी-एम किसानचा आणि नमोचा 8वा हप्ता एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हप्ता देणार, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, कारण तुम्हाला हप्ता मिळत ही अगदी साक्षात बातमी असणार आहे. मराठी पेपरला ही बातमी आलेली आहे. तर लवकरात लवकर हे बातमीच्या नुसार तुम्हाला प्रश्न उत्तर मी सांगणार आहे. बघा, जे प्रश्न शेतकऱ्यांचा होता की आम्हाला आता इथपर्यंत हप्ता मिळाला नाही आणि आता सरसकट येत लवकरात लवकर आत्ताच हप्ता मिळाला आणि आणखी डबल तोच हप्ता आम्हाला का बरं मिळत आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. परंतु शेतकरी मित्र, बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी, मोठी खुश खबर आलेली आहे. म्हणजेच की पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्र तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार. कोणत्या जिल्ह्यामध्ये हे हप्ता येणार आणि बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे आता एक सोबत तुम्हाला पी-एम किसान नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र क्रेडिट होणार आहे, म्हणजे 4,000 रुपये येणार आहे. याचं काही तर कारण अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सविस्तरपणे या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. बघा, या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला. पी-एम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला मिळाला आणि 9 सप्टेंबरला तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता मिळाला. तर बघा, हे दोन्ही हप्ते मिळाले. परंतु आता 21वा आणि 8वा हप्ता हे एकत्र तुम्हाला देण्याचा काय निर्णय इथं घेण्यात आला, त्याच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो. त्याआधी मित्रांनो, बघा, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे नमो आणि पी-एमच्या योजनेअंतर्गतच तुम्हाला मिळणार आहे किंवा इतर कोणत्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा, केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे दोन्ही सरकार असणार आहे BJPचं. तर बघा, भाजप सरकार आहे. तर भाजप सरकार असल्यामुळे काय झालेलं आहे की दोघांचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनो, इथं थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये आधार मिळणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, 21वा हप्ता पी-एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच तुम्हाला 2,000 रुपये म्हणजे एकत्र तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. बघा, यासोबत 8,000 रुपये तो आम्हाला कसे मिळतील, तर याच्या संदर्भात देखील सरकारच्या माध्यमातून आलेली ही माहिती असणार आहे. सर्वात प्रथम आपण बातमी चॅनलवरती बघितलेली आहे. तर बघा मित्रांनो, आता वेळ न करता आपण महत्त्वाच्या टॉपिकवर कव्हर करूया. बघा शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकत्र वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली. मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. तर बघा, तांत्रिक अडचणी आता येणार नाही आणि इथं निर्माणी देखील होणार नाही. मोठा निर्णय आज शासनाने इथं ताबडतोब घेतलेला आहे. बघा, दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास आता एकाच वेळी एकाच टायमिंगवर मिळणार आहे. यावेळेस नमो शेतकरी योजना, पी-एम किसान योजना या दोन्ही योजनेच्या हप्त्यासोबत तुम्हाला एकत्रच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणारी पाहायला मिळणार आहे. बघा, मोठी खुशखबर इथं तुमच्यासाठी म्हणावं लागणार आहे.
कारण की एका महिन्याचा गॅप इथं पडला होता. परंतु या गॅप पडल्यामुळे आता शेतकरी वर्ग खूप या सरकारवर नाराज झालेला आहे. म्हणून इथं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असणार आहे. कारण की शेतकऱ्याच्या भरोश्यावर सरकार असते आणि पब्लिकच्या भरोश्यावर सरकार असते. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी हप्ते मागेपोट झाले होते, परंतु आता तसली परिस्थिती काही इथं उद्भवणार नाही असे या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे. तर बघा तुम्हाला SMS देखील येणार आहे. सरकारने आता स्पष्टपणे सांगितले. तर मग शेतकरी बांधवांनो, त्या 18 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया. परंतु सर्वात प्रथम काही अशा महत्त्वाच्या बँका ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. पंजाब बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक आणि कॅनरा बँक असणार आहे. त्यानंतर असणार आहे HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक, इंडियन बँक, त्यानंतर असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर महाराष्ट्र बँक. तर या सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला निधी मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांना ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया. बघा इथं पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगर म्हणल्यापेक्षा औरंगाबाद देखील आपल्याला म्हणणं सोपं असणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतोय. तसेच जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धुळे, सांगली, सातारा, सोलापूर, पालघर, रायगड, ठाणे, पुणे, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून हे जाहीर करण्यात आलेलं आहे. मग शेतकरी बांधवांनो, याच जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत राहिलेला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता बघा 18 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसानंतर निधीही जमा होत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आज रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला हे आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक करायचे आहे. तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचे. KYC तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायचे. तसेच शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला सर्वात आधी फार्मर ID काढून घ्यायची आहे. काढली असेल तर तुम्हाला डबल काढायची नाही. कारण की फार्मर ID ज्यांनी काढली नाही त्यांच्यासाठी हा रूल असणार आहे. बघा फार्मर ID शिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही. शेतकरी बांधवांना फार्मर ID काढून घ्या. आता सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये, काही शेतकऱ्याला हप्ते मिळत, काही शेतकऱ्यांना नाही मिळत. तर अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न निर्माण होतो. तर बघा अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, जर तुम्हाला नमो शेतकरी PM किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर रखडलेला असेल तर रखडलेला हप्ता तुम्हाला सोबतच येणार आहे. म्हणजे मोठी ट्रिक सरकारने सांगितलेली आहे. पोस्ट बँकेचे खाते उघडा. पोस्ट बँकेचे खाते उघडून KYC पूर्ण करा. KYCचा प्रॉब्लेम तुम्हाला दूर करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसान असो, नमो शेतकरी योजना असो, तुम्हाला जर हप्ते मिळाले नसेल, आतापर्यंत मिळाले परंतु आता इथून इकडे मिळाले नसेल, तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं उघडा. त्या खात्याची तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम जे रखडलेले पीक विमा असेल, 2 महिन्याचा असेल, 4 महिन्याचा असेल, 1 वर्षाचा असेल, संपूर्ण एक सरसकट रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे. अशा प्रकारचं सोल्युशन इथं सरकारने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.